नागपूरमध्ये संजय मेश्राम आणि उपोषणकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक आहे. रस्त्याची दुरावस्था झाल्यानं गावकऱ्यांचं आंदोलन आहे. ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्यानं वातावरण तापलंय. मला वाटतं का तुमचाच प्रॉब्लेम आहे, माझाही प्रॉब्लेम आहे. जेवढ्या तुमच्या जिव्हाळ्याचा आहे माझाही जिव्हाळ्याचा आहे, समजून घ्या. आणि फालतू गोष्टी करायच्या हो, तुम्ही मेडिकल ऑफिसर तुमचं हे घेताय म्हणून किती वाजता आले गोष्टी करू नका. विचारा किती वाजता आले ते? याला बाजूला करा. चांगल्या गोष्टी ऐकून घ्या. फालतू गोष्टी त्याचा उहापोह करायचा नाही. आम्हालाही त्याची तेवढीच काळजी आहे जेवढी तुम्हाला नाही. आम्हालाही तेवढीच आहे. डोंबिवलीतील सुभाष रोडवरील कॉन्क्रिटीकरण संथ गतीनं सुरू आहे. कामात सुरू असलेल्या दिरंगाईमुळे मनसे आक्रमक आहेत. मनसेचे गटनेते प्रल्हाद म्हात्रेंचं उपोषण आंदोलन सुरू आहे. क्रांती डिपार्टमेंट पासून 1.5-2 वर्ष झाली आणि काम चालू केलं सर. 100 मीटर घेतात. 100 मीटरला 150 मीटरला 3-3, 4-4 महिने लावतात. तसेच गटारी खोदून ठेवतात. तिथेच मच्छर असतं, तिथे पाणी साचत असतं. रस्ते खोदून ठेवतात. MMRD म्हणते अमृत योजनेचं काम चालू आहे. अमृत योजना म्हणते यांचं काम बाकी आहे. तो म्हणतो खडी नाही आली, ते म्हणतो JCB नाही आली. ते करणार काय? चेंबरची गाडी नाही, चेंबर उचलायची गाडी नाही आली, काय करणार काय? कोणी म्हणतो खडी नाही आली, कोणी म्हणतो तो अधिकारी फोन उचलत नाही, कोणी म्हणतो तो सोडून गेला, तो म्हणतो माझी जबाबदारी, तो म्हणतो माझी जबाबदारी नाही. इंधन टंचाईवर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया आहे. डिझेल तुटवड्यामुळे शेतकरी अडचणीत येत असेल तर शेतकऱ्यांकरता आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू असं बच्चू कडू म्हणतायत. हा सगळ्या देशातला प्रश्न आहे. मी एकटा इथं बोलून चालणार नाही. फक्त शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरांना डिझेल भेटासाठी आम्ही रस्त्यावर उतरू. हा सगळ्या देशातला प्रश्न आहे. मी एकटा इथं बोलून चालणार नाही. फक्त शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरांना डिझेल भेटासाठी आम्ही रस्त्यावर उतरू. राज्यात मागील काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय. अनेक पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी आहे, तर काही ठिकाणी पेट्रोल डिझेल संपल्याचं सांगण्यात येत आहे. 9 दिवसांपासून वाशिममध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे. बुलढाणा, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी डिझेल करता वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत. तर डिझेल करता ड्रम कॅन घेऊन रांग लावली जाते. धाराशिवमध्ये अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉक याचे फलक झळकत आहेत. मराठवाड्यात नाही, महाराष्ट्रात डिझेलची टंचाई आहे. शेतकऱ्यांना डिझेलची आवश्यकता आहे. गावोगाव पेट्रोल पंप, डिझेल पंपवरची जर स्थिती बघितली तर अतिशय शेतकरी त्रस्त आहे. काही जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय तुघलकी आदेश काढलेले आहे की स्वतःचा ऍग्री स्टॅग घेऊन या, शेताचे पेपर घेऊन या. मुख्यमंत्री म्हणतात मुबलक साठा आहे. मग मुबलक साठा काय नाही, सगळ्या स्थिती काय, लोकांना वन फिरावं लागतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये डिझेल टंचाईच्या पाहणीकरता मंत्री संजय शिरसाट थेट पेट्रोल पंपावर पोहोचले. वारंवार डिझेल मिळत नसल्याच्या आणि गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आहेत, शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत. आणि याकरता परिस्थितीची पाहणी करण्याकरता शिरसाट त्या परिसरात दाखल झाले आहेत. पंपावर गैरप्रकार होत असल्यास तात्काळ कारवाई करा असा इशारा सुद्धा आहे. पेट्रोल पंपवाला इतर आता सोडून पळून गेला असं मला माहिती आहे. म्हणून मी आताही कलेक्टरांना फोन केलेला. त्यांची टीम आता तातडीने इथे येईल. शेतकऱ्यांना असलेलं डिझेल देण्यामध्ये यांना त्रास काय? पुन्हा आता कलेक्टरच्या माध्यमातून असे अनेक पेट्रोल पंप आहेत शहरामध्ये, त्या सगळ्यांची आता झाडाझडती घ्यायला आम्ही सुरुवात करतोय. सगळीकडे जाऊन त्याची तपासणी करतोय. कुठेही ब्लॅकमध्ये ते गेलं नाही पाहिजे आणि शेतकऱ्यांना प्रायोरिटी हा त्याचा उद्देश असला पाहिजे. म्हणून मी सुद्धा मुद्दाम या ठिकाणी आलेलो आहे आणि थोड्या वेळातच ही सगळी कारवाई सुद्धा या ठिकाणी होईल. पुण्यात चौकात युवक काँग्रेसकडून मेलोडी आंदोलन करण्यात आलंय. इंधन दरवाढी विरोधात आंदोलन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकार विरोधात घोषणाबाजी आहे. त्या बाजूला मोदीजी म्हणतात की आपण सोनं विकत घेऊ नये, बाहेर विदेशात फिरायला जाऊ नये, पेट्रोलचा वापर कमी करावा. आणि स्वतः मोदीजी जे आहेत बाहेर विदेशात जाऊन फोटोबाजी, स्टंटबाजी आणि पंतप्रधानांना जाऊन मेलोडी देत आहे. अहो, ही काय तुमचं काम आहे का? जे महागाई दर्जे ज्या पद्धतीने वाटत तुम्ही त्याच्यावर काम करणं आवश्यक आहे. पेट्रोल डिझेल असेल, गॅस असेल, भाजीपाला असेल, डाळी असतील, प्रत्येक गोष्टींचा भाववाढ होते. आणि आजही पेट्रोल वाढलेलं आहे. मागच्या 5 दिवसात 4 वेळेस पेट्रोल यांनी वाढवलेलं आहे.
तर त्याचा निषेध म्हणून युवक काँग्रेसचे संपूर्ण देशभरात आम्ही आज मेलोडी वाटतोय. मिलेरी चॉकलेटच काय निवडलात तुम्ही आणि काय याच्या मागचं सगळं रहस्य चॉकलेटचं? पंतप्रधानांना स्वतःना इंटरेस्ट आहे की मला मोदी आणि ती मेलोडी आज आपण असं मेलोडीचा जो कॉम्बिनेशन आहे त्यांनी स्वतःहून तो प्रमोट केलेला आहे. तर तेच आम्ही लोकांपर्यंत पोहोचू की मोदीजी जे आहेत ते बाहेर विदेशात जाऊन मेलोडी वाटताय, आम्ही इथं भारताच्या रस्त्यावर कॉमन मॅनला मी मेलोडी वाटतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.